ही आहे मोहराची भाजी. आमच्याकडे ना जंगलामध्ये या भाजीचे असंख्य वेळ पाहावयास मिळतात. अतिशय चविष्ट आणि तितकीच पौष्टिक अशी ही भाजी खूपच छान लागते. साधारणतः जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान ही भाजी आपल्याला मिळते. वर्षभर काही मिळत नाही. ही भाजी आता करायची कशी ते आपण पाहू. सर्वप्रथम भाजीच्या वेलाचे हे घस असे बाजूला काढायचे. त्यानंतर या घसापासून मोहराचे दाणे वेगळे काढण्यासाठी हे घस दोन्ही हातामध्ये घेऊन असे चोळायचे, जेणेकरून त्याचे हे घस असे एकत्र गोळा होऊन आपल्याला बाजूला काढता येते. ते पहा, मोहराचे दाणे अलगद एका बाजूला पडलेले आहेत. ही भाजी जर आणखी चविष्ट करावायची असेल तर आपण याच्यामध्ये चवळीचे दाणे सुद्धा मिक्स करू शकतो. मी इथे हे केलेले आहे. हा मोहर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि मग उकळत्या पाण्यात ते दाणे टाकायचे. त्याच्यासोबत चवळीचे दाणेही टाकायचे आणि साधारणतः 10 मिनिटं हे सगळं शिजवू द्यायचं. शिजल्यानंतर ते असं पिळून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातील पाणी निघून जाईल. याप्रमाणे यानंतर तव्यामध्ये तेल गरम करायचे आणि त्यात मोहरी तडतडण्यासाठी टाकायची. सोबत जिरेही आले. दोन्ही तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि चवीसाठी लसूण घेतलेलं थोडंसं हलवायचं आणि खूप चवीसाठी ताजा कढीपत्ताही यामध्ये टाकायचा. कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची. त्यासोबतच आपल्याला जेवढे हवे तेवढे तिखट, चवीनुसार मीठ हे सगळं टाकून हलवायचे. त्यानंतर उकडलेला मोहर यामध्ये घालायचा आणि एकसारखं हलवायचं. छान लाल रंग आपल्याला इथे आलेला दिसतो. सोबत छान असा सुवासही सुटलेला आहे. आणखी चविष्ट होण्यासाठी ही भाजी कारल्याचं तिळकूट याच्यावरती पसरायचे. सोबत कोथिंबीरही वरून पसरायची, थोडीशी परतवायची. खूप छान वास सुटलेला आहे आणि ही झाली आपली मोहराची भाजी तयार. धन्यवाद.